नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी फेक नॅरेटिव्ह या विषयावर जरा सविस्तर बोलणार आहे. आणि हा विषय कदाचित एका व्हिडिओ पुरता नाहीये. तुम्हाला आठवत असेल तर 4 जूनला लोकसभा निकाल लागले आणि 5-6 जून पासून महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या पराभवानंतर, भाजपच्या महाराष्ट्रातल्या पराभवानंतर आपल्या पदाचा, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ केला होता, पराभवाची जबाबदारी घेऊन. पण पक्षाने त्यांना राजीनामा देऊ दिला नाही आणि विधानसभेची निवडणूक सुद्धा त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्षाने लढवावी अशी भूमिका घेतली होती. आणि देवेंद्र फडणवीस यांनी ती लढाई जिंकून दाखवली. पण मला आठवतं की लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्याचं विश्लेषण करताना फडणवीस यांनी एक गोष्ट सातत्याने आणि अगत्याने सांगितली होती की भाजप हा लोकांच्या नाराजीमुळे किंवा मोदींची लोकप्रियता घटल्यामुळे महाराष्ट्रात पराभूत झाला नाही, देशात पराभूत झाला नाही, तर फेक नॅरेटिव्हमुळे भारतीय जनता पक्ष पराभूत झाला. आता फेक नॅरेटिव्ह किंवा हे जे असले शब्द असतात, इन्क्युम्बन्सी, अँटी इन्क्युम्बन्सी, हे घोळ घालणारे शब्द असतात. सामान्य श्रोत्याला, वाचकाला हे असले शब्द नेमके कळतात असं नाही. आणि म्हणून मी आज ठरवलंय की फेक नॅरेटिव्ह या शब्दाविषयी आपल्या श्रोत्याला थोडं जागरूक करावं, समजवावं. फेक नॅरेटिव्ह म्हणजे काय असतं? मी या विषयात घुसण्यापूर्वी तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो. साधारण 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आज ज्याला धाराशिव म्हणतात आणि पूर्वी उस्मानाबाद असं म्हणायचे, त्या जिल्ह्याच्या पत्रकार संघातर्फे जो पत्रकार दिन साजरा होणार होता, त्यासाठी मला प्रमुख वक्ता म्हणून 4-5 वर्षापूर्वी कधीतरी आमंत्रित केलेलं होतं आणि मी तिथे गेलेला होतो. जिल्हा पत्रकार संघाचा हा कार्यक्रम होता. आणि पत्रकार संघ आणि त्यातही पत्रकार संघाचे काय म्हणतात त्याला, पदाधिकारी, हे तरी आपण थोडे बुद्धिजीवी असतात असं मानायला हरकत नाही. मी तिथे गेलो होतो, तो कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. आणि रात्री एका पदाधिकाऱ्याच्या घरी, म्हणजे सेक्रेटरी असतील, अध्यक्ष असतील, माहीत नाही, पण कार्यक्रम संपल्यानंतर जिल्हा पत्रकार संघ धाराशिव यांच्या पदाधिकाऱ्याच्या घरी आमच्या भोजनाची व्यवस्था होती. आणि मी तिथे गेलो होतो. सकाळपासून प्रवास झाला होता आणि मला बातम्या वगैरे बघायला मिळालेल्या नव्हत्या. म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही जरा टीव्ही लावा, काहीतरी बातम्या मला ऐकायला मिळू देत. त्यांनी बातम्या लावल्या. रात्री 9, 9:30 किंवा अशी काहीतरी वेळ असेल. एबीपी माझा या चॅनेलवर, मराठी चॅनेलवर एक चर्चा चालली होती. चर्चा अशी होती की त्या वर्षीचं जे मराठी साहित्य संमेलन व्हायचं होतं, त्या संमेलनामध्ये सन्माननीय काय पाहुणे म्हणून नयनतारा सहगल अशा एका अमराठी साहित्यिक लेखिकेला आमंत्रित करण्यात आलं होतं. पण त्यावरून इतका गजब करण्यात आला की शेवटी मराठी साहित्य महामंडळाने नयनतारा सहगल यांना आणखीन एक पत्र पाठवलं आणि कृपा करून तुम्ही येऊ नका, तुमचं आमंत्रण आम्ही मागे घेतोय, तुम्ही आमंत्रित नाही आहात, असं पत्र पाठवल्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती बुडाली असा विषय घेऊन एबीपी माझावर प्रसन्ना जोशी हा एक चर्चा करत होता. आणि ती चर्चा आम्ही जेवता जेवता ऐकत होतो. सहजगत्या मध्ये एक काय तो कमर्शियल ब्रेक आला, जाहिराती लागल्या होत्या, टीव्हीचा आवाज बंद झाला. म्हणून मग तिथे जेवणाच्या पंक्तीत बसलेल्या त्या जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना एक प्रश्न विचारला की नयनतारा सहगल काय आहे, ही कोण आहे बाई? आणि
तिला साहित्य संमेलनासाठी आमंत्रण पाठवून ते रद्द केल्यामुळे महाराष्ट्राची बदनामी व्हावी अशी ही महान विभूती महात्मा महिला कोण आहे? तुम्हाला गंमत वाटेल मित्रांनो, जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी असून सुद्धा त्यापैकी कोणालाही ती कोण नयनतारा वगैरे आहे याचा थांग पत्ता नव्हता. थांग पत्ता नव्हता. मला गंमत वाटली. मी त्यांना म्हटलं, अरे टीव्हीवरचे एकापेक्षा एक महानुभाव पत्रकार बसलेत, जाणकार बसलेत, विशेष पाहुणे बसलेत, त्या सगळ्यांना महाराष्ट्राचा घोर अपमान झाला, महाराष्ट्राची संस्कृती बुडीत गेली असं वाटतं, आणि तुम्ही ते एका जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी आहात. पण ज्या व्यक्तीचं आमंत्रण देऊन मागे घेतल्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती बुडीत जाते, ती व्यक्ती कोण हे सुद्धा तुम्हाला माहित नाही. त्यांनाही गंमत वाटली. म्हणाले खरंच आम्हाला माहित नाही. मित्रांनो, या अशा पद्धतीत जेव्हा महाराष्ट्राच्या वतीने टीव्हीच्या चॅनेलवर बसलेले एकापेक्षा एक बुद्धिजीवी बोलतात आणि एक भ्रम निर्माण करतात, त्याला अजेंडा म्हणतात किंवा त्याला नरेटिव्ह म्हणतात. हे मी हा विशिष्ट प्रसंग 4-5 वर्षापूर्वीचा तुम्हाला अगत्याने आज परत एकदा का सांगतोय? त्यानंतरच्या काळात थिंक बँक नावाचं एक युट्यूब चॅनेल आहे, ज्याच्यावर माझा पण पहिल्यांदा व्हिडिओ जो कोणी प्रकाशित केला असेल तो थिंक बँकवर त्या विनायक पाचलकने केला. त्या विनायक पाचलकच्या थिंक बँक या चॅनेलवर कदाचित मी सांगतोय तो प्रसन्ना जोशीचा व्हिडिओ आज सुद्धा तुम्हाला मिळू शकतो. तिथे एका मुलीने प्रसन्ना जोशीची व्हिडिओसाठी मुलाखत घेतली होती आणि त्याच्यात मी सांगतोय त्या डिबेटचा विषय होता. आणि असे डिबेटमध्ये येणारे विषय, त्या विषयात त्या मुलाखतीत प्रश्नाला उत्तर देताना प्रसन्ना जोशींनी स्पष्ट सांगितलं की तो आमचा नॅरेटिव्ह फेल गेला. याचा अर्थ जो डिबेट मी धाराशिव मध्ये जेवत असताना बघितला, ती वस्तुस्थिती होती का नाही त्याला नॅरेटिव्ह म्हणतात. म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये एक आयडिया घुसवण्यासाठी एक भ्रामक चित्र निर्माण केलं जातं, त्या भ्रामक चित्राला नॅरेटिव्ह म्हणतात. म्हणजे तुम्हाला एक ठराविक माहिती द्यायची, ती खरी की खोटी आहे याचा थांगपत्ता कोणाला नाही, पण ती माहिती सत्य समजून त्यावर तुमचं मत बनवण्याचा जो प्रयत्न होतो, नेहमीच्या भाषेमध्ये त्याला जाहिरात म्हणतात. त्याला जाहिरातीची एक मोहीम म्हणतात. एक नवा सिनेमा येणार असला की तुम्ही वेगवेगळ्या चॅनेलवर त्या सिनेमात काम करणारे कलावंत, डायरेक्टर यांच्या मुलाखती ऐकता. त्याला प्रोमो म्हणतात. प्रोमो याचा अर्थ तो सिनेमा येऊ घातलाय त्याविषयी जनमानसात चर्चा व्हावी. ही ऍक्च्युअली जाहिरात असते, पण असं भासवलं जातं की काहीतरी एक घटना आहे आणि त्यासाठी आपण चर्चा करतोय, पण तुमच्या डोक्यात त्या सिनेमाचं कौतुक घातलं जातं. म्हणजे जी जाहिरात आहे पण जाहिरात नाही असं भासून तुमचं एक मत बनवण्याचा प्रयत्न होतो, त्याला नॅरेटिव्ह म्हणतात. तर त्या थिंक बँकच्या मुलाखतीमध्ये, छोट्याखानी मुलाखती आहे पण त्यामध्ये प्रसन्ना जोशीने स्पष्ट सांगितलं तो आमचा नॅरेटिव्ह फसला, चालला नाही. आणि हीच गोष्ट असते मित्रांनो, जगभर अशा रीतीने फेक नॅरेटिव्ह सातत्याने पसरवले जात असतात. तुम्हाला एक 10-12 वर्षापूर्वीची एक आठवण म्हणून मुद्दाम सांगतो. पाकिस्तान मधली मलाला युसुफजाई नावाची एक मुलगी, 12-14 वर्षाची मुलगी असेल, एका तालिबानी हल्ल्यामध्ये ती मुलगी सापडली. शाळकरी मुलगी होती आणि अनेक शाळकरी मुली होत्या, त्यामध्ये तो हल्ला झाला. त्यामध्ये ती मुलगी अक्षरशः मरणाच्या पंथाला लागली होती. तिला उचलून लंडनला का युरोपला उपचारासाठी न्यावी लागली. हळूहळू करत ती उपचारात सुधारली. तिच्या आवाजामध्ये, घशावर, गळ्यावर कुठे परिणाम झालाय. पण अशी काय ती मलाला युसुफजाई नावाची मुलगी, वयाची 15-16 वर्ष पूर्ण झालेली नाही, अशा वेळेला अचानक तिला नोबेल पारितोषिक देण्यात आलं. प्रश्न असा आहे
की शांततेसाठी देण्यात आलेलं हे काय जे नोबेल पारितोषिक होतं, यासाठी मलाला युसुफजाईने नेमका असा कुठला पराक्रम केला होता? 15 वर्षाच्या मुलीची बुद्धी किती असू शकते, पण तिला नोबेल पारितोषिक देण्यात आलं. आणि त्यानंतर तुम्हाला आठवत असेल, पुढची 5-7 वर्ष तरी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये त्या काय ती मलाला युसुफजाईला मुद्दाम वेगवेगळ्या महान समारंभामध्ये पुढे आणून कॅमेऱ्यासमोर झळकवली जात होती. 15 वर्षाची मुलगी आपल्याला अशी चमकण्याची संधी देणाऱ्यांना आवश्यक असलेले डायलॉग बोलणार ही उघड गोष्ट होती. आणि तिला नंतर आपल्या नॅरेटिव्हसाठी वापरायचं म्हणूनच आधी नोबेल पारितोषिक विजेती बनवण्यात आलं. अरुंधती रॉय नावाची एक आपल्याकडे महिला आहे. आजकाल तिचं फारसं काय ऐकायला मिळत नाही. पण अरुंधती रॉय हिला असंच 15-20 वर्षापूर्वी कधीतरी ब्रिटनच्या एका संस्थेने काहीतरी बुकर नावाचं एक पारितोषिक दिलं, अप्रतिम पुस्तक, अप्रतिम इंग्रजी लेखिका म्हणून. आणि त्यासाठी मुळात भारतीय माध्यमामध्ये ह्या अनुराधा राय हिच्या अनेक मुलाखती घेण्यात आल्या चॅनेलवर वगैरे. आणि बघता बघता मग ही काय ती अनुराधा काय तिचं नाव आहे, तर ती बुद्धिमंत म्हणून भारतीय माध्यमामध्ये अखंड तळपू लागली. मग गुजरातची दंगल असो किंवा आणखीन काही असो, संघाचा कुठला कार्यक्रम असो, या सगळ्यावर मतप्रदर्शन करण्यामध्ये ही अनुराधा काय रॉय, काय तिचं नाव पण मला आता आठवत नाही, इतकी मीडिया विसरली, भाऊ तोरसेकर पण विसरलाय. मुद्दा असा असतो की नॅरेटिव्ह हा तसा असतो, आधी नोबेल पारितोषिक द्या, बुकर पारितोषिक द्या, आणि तुमच्या माथी मारा की ही समोर आणलेली व्यक्ती कोणीतरी महान विचारवंत बुद्धिमंत आहे आणि त्यामुळे अमुक अमुक घटनेविषयी हिचं मत हे सार्वजनिक मत आहे असं समजावं, यासाठीच हे केलं जातं. जसा एखाद्या त्या जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन असतो, शाहरुख खान असतो, ते तर लोकप्रिय अभिनेते आहेत, किंवा सचिन तेंडुलकर किंवा महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली क्रिकेटमधले महान आहेत, ते त्यांना आणलं जातं. पण त्यांची क्रिकेटमधली लोकप्रियता ही एखादा माल खपवण्यासाठी वापरली जाते. इथे मलाला युसुफजाई किंवा ही कोण त्याचं नाव विसरतो मी, रॉय, यांना पुढे आणलं जातं आणि हिरो आधी बनवलं जातं. कशासाठी हिरो आहे आपल्याला माहित नाही. सचिन तेंडुलकरने तरी इतका विक्रम केलाय, विराट कोहलीने इतक्या सेंचुरीज केल्यात, आपल्याला माहिती असतं. आपण त्याच्यावर फिदा झालेलो असतो त्याच्या खेळावर, आणि म्हणून तो फार लोकप्रिय आहे हे आपण स्वीकारलेलं असतं, कारण आपण अनुभवलेलं असतं. भारतासाठी हा इतका अप्रतिम खेळला. अमिताभ बच्चन इतके सिनेमा काढले, इतका उत्तम अभिनय केला, म्हणून आपल्याला माहिती असतो. पण ही कोण लेखिका आणि तुमची मलाला युसुफजाई यांचं नेमकं आपल्याला आपल्या माथी हिरो म्हणून मांडण्यासारखं त्यांचं कर्तृत्व काय आपल्याला माहिती नसतं, त्याला नॅरेटिव्ह म्हणतात. ज्यांचं कर्तृत्व काही नाही आणि आपल्या आयुष्यात त्यांच्या कर्तृत्वाचा कुठेही गंध वार्ता आपल्याला नाहीये, पण ते आपल्या माथी ज्या वेळेला काहीतरी महान आहेत म्हणून मारले जातात, आणि मग त्यांच्या माध्यमातून त्यांचा चेहरा पुढे करून नको नको त्या गोष्टी आपल्या माथी मारल्या जातात, त्याला नॅरेटिव्ह म्हणतात, फेक नॅरेटिव्ह म्हणतात. अमिताभ बच्चन म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे येतं, अभिनेता म्हणून येतं. पण ही कोण रॉय असेल किंवा तुमची मलाला असेल, यांनी काय केलं, एका अपघातात किंवा घातपातात सापडली एवढ्यासाठी ती आपल्याकडे माथी हिरो मारली जाते, आणि त्यासाठी तिला नोबेल दिलं किंवा हिला बुकर काय ते पारितोषिक दिलं जातं. फेक नॅरेटिव्ह मित्रांनो तसा असतो. आणि म्हणून मी उदाहरण तुम्हाला पहिल्यांदा त्या धाराशिवच्या पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचं का दिलं. पत्रकार आहेत, बातम्या देणारे आहेत, पण त्यांना सुद्धा नयनतारा सहगल कोण आहे माहीत नाही, आणि अशा महान लेखिकेला संमेलनात बोलवलं आणि नाकारलं तर महाराष्ट्राची मान खाली गेली.
कुठला महाराष्ट्र? धाराशिवच्या पत्रकार संघाचे जे पदाधिकारी आहेत ते म्हणजे महाराष्ट्र नसतो का? भाऊ तोरसेकर म्हणजे महाराष्ट्र नसतो का? खेडोपाडी 14 कोटी लोक मराठी आहेत पसरलेली, हे सगळे म्हणजे महाराष्ट्र नसतो? चॅनेलवर बसलेले कोण चार दिवटे असतात महान बुद्धिमंत म्हणून, ते म्हणजे महाराष्ट्र असतो का? आणि मग तो नॅरेटिव्ह फेल गेला असं म्हटलं जातं. इथे तुम्हाला कळतं की हा सगळ्यात धोकादायक अशी जाहिरात म्हणजे फेक नॅरेटिव्ह, म्हणजे फेक नॅरेटिव्हच्या रूपाने केलेले डिबेट किंवा चर्चा असतात. ही मी सुरुवात मुद्दाम तुमच्या समोर मांडली की फेक नॅरेटिव्ह कसा आणला जातो. इतक्या सराईतपणे थाप कशाला म्हणतात मी? थाप म्हणजे काय? हा थापाड्या थापा मारतो असं आपण म्हणतो, किंवा थापा मारणं ही सुद्धा एक कला असते. कारण थाप जी असते ती 100% खोटारडेपणा नसतो. एक माणूस आपण बघतो, तो आपल्याला बघून ऐकून कळतं हा धादांत खोटं बोलतोय, पण ज्या वेळेला त्याच्या खोटारडेपणामध्ये तो सराईतपणे थोडं थोडं सत्य मिसळतो, तेव्हा तुम्हाला अचानक वाटतं की नाही हे तर खरं आहे. पण त्या खराचा आधार तुम्ही घेतलात की मग ते खोटं सरकवलं जात. ही गोष्ट फेक नॅरेटिव्ह असते. फेक नॅरेटिव्ह हा असा असतो, तुमच्या मनात खोट्या गोष्टी भरवायच्या आणि त्याच्या आधारे तुम्ही कुठलाही निर्णय घ्याल, कुठलंही मत द्याल, तर ते खोट्या माहितीच्या आधारे प्रभावित करणं म्हणजे फेक नॅरेटिव्ह असतं. आणि या फेक नॅरेटिव्हच्या संदर्भाने मी पुढचे काही व्हिडिओ मुद्दाम करणार आहे, मुद्दाम करणार आहे, वेळोवेळी करणार आहे. मला वाटतं ते आवश्यक आहे. एक तुम्हाला आणखीन ताजं उदाहरण देईन. महाराष्ट्रात मतदाराशी दगाबाजी करून उद्धव ठाकरे यांनी मतदाराला नको असलेलं सरकार महाराष्ट्राच्या बोकांडी 2.5 वर्ष बसवलं. मतदाराने ठामपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना विरोधी पक्षात बसायला सांगितलं होतं, असं खुद्द शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी निकालानंतर सांगितलं होतं. तरीही त्या दोघांचे पक्ष सत्तेत जाऊन बसले. म्हणजे मतदाराची फसवणूक करून जे पक्ष सत्तेत बसले आणि महाविकास आघाडी सरकार तयार झालं, तो मतदारावर उद्धव ठाकरे यांनी केलेला अन्याय होता. आणि असं सरकार घालवलं, त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनतेमध्ये सहानुभूती आहे, हा फेक नॅरेटिव्ह असतो. जनतेच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी कुठलीही सहानुभूती नव्हती. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत आणि त्यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला सत्तेत आणून बसवावं असं मतदाराने केलेलं नव्हतं. तरीही त्यांना सत्तेत आणून बसवणं हा देवेंद्र फडणवीसांवरचा अन्याय नव्हता, महाराष्ट्राच्या मतदाराशी केलेली दगाबाजी होती. आणि अशा दगाबाजाविषयी महाराष्ट्रातल्या जनतेला गेली 2.5-3 वर्ष प्रचंड सहानुभूती आहे असं सातत्याने सांगितलं जात होतं. त्याला फेक नॅरेटिव्ह म्हणतात. त्याला फेक नॅरेटिव्ह म्हणतात. आणि त्याची प्रचिती विधानसभा निवडणुकीत आली. तो फेक नॅरेटिव्ह लोकसभेला चालून गेला. पण ज्या वेळेला त्याचे निकाल समोर आले लोकसभेचे, मतदार खडबडून जागा झाला आणि त्या मतदाराने मीडिया सकट महाविकास आघाडीला सुद्धा धडा शिकवला. फेक नॅरेटिव्हची लोकसभा आणि शुद्ध आल्यानंतर जागे झाल्यानंतर मतदाराने महाविकास आघाडीला पटवलेला धडा, असं लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा अर्थ आहे. तर हे फेक नॅरेटिव्ह किती सहजगत्या तुमच्या अंगावर सोडले जातात. कुठचे कुठचे चॅनेल, कुठले कुठले पत्रकार हा उद्योग करतात हे तुम्हाला सांगणार आहे. आणि यातलं सुरुवात सांगून ठेवतो पुढच्या भागासाठीची, की सध्या एक महाराष्ट्रामध्ये नवा फेक नॅरेटिव्ह आणला जातोय. तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी महाराष्ट्राच्या विरुद्ध मोठं कारस्थान केलेलं आहे, हा तो फेक नॅरेटिव्ह. महाराष्ट्रात मराठी विरुद्धची मोहीम
भाजप आणि RSS कसे चालवत आहेत यासाठी भैयाजी जोशी यांच्या एका विधानाचा सरसकट गैरवापर होतोय. त्याच्यावर मी पुढला व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यानंतरच्या काळात मला जिथे जिथे असे फेक नॅरेटिव्ह सापडतील त्याच्यावर संपूर्ण तपशीलवार व्हिडिओ करणं हे मी माझं कर्तव्य मानेन. त्या फेक नॅरेटिव्हच्या या बाजारातल्या प्रत्येक नव्या उत्पादनाच्या विक्री वस्तूच्या फेक नॅरेटिव्हच्या पोस्टमार्टेमची ही एक सुरुवात मी करतोय, ज्याला फेक नॅरेटिव्हचा बाजार असं मी नाव दिलंय. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा. पुढच्या भागाची वाट पहा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.